गेल्या महिन्याभरापासून ज्याची चर्चा होती, एखाद्या सस्पेन्स थ्रिलर पिक्चरप्रमाणे त्याची स्टोरी सुरू होती, असे म्हणजे मुंबईचा महापौर होणार कोण? आता मुंबईचा महापौर मराठी होणार की अमराठी होणार, यातून सुरुवात झालेली निवडणूक निकाल लागेपर्यंत ती तशीच राहिली आणि त्यानंतर पण त्याच्याच चर्चा होत्या. आत्ता ही घोषणा केलेली आहे, म्हणजे आजच्या दिवशी 7 फेब्रुवारी रोजी याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. म्हणजे महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन सरकार आणि मुंबईमध्ये डबल इंजिन सरकार हे दोन्ही मिळून काम कसं करणार आहेत आणि यातून मुंबईला खरंच फायदा होणार का, या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी साहिल आणि तुम्ही पाहताय आचार्य मीडिया. मुंबई महानगरपालिकेची 15 जानेवारीला निवडणूक झाली. 16 तारखेला रिझल्ट येतो आणि ज्यामध्ये भाजपाचे 89 तर शिवसेना म्हणजे शिंदे गटाचे 29 नगरसेवक निवडून येतात. त्यानंतर सत्तेबाबत चर्चा होण्यास सुरुवात होते, ज्यामध्ये असं म्हटलं जातं की भाजपाचाच महापौर होणार. पण भाजपा असं म्हणत असते की महापौर हा महायुतीचाच होणार आणि त्यासाठी एकनाथ शिंदे सुद्धा आग्रही दिसतात. इतकंच काय तर एकनाथ शिंदेंना आपले निवडून आलेले नगरसेवक यांना घेऊन एका हॉटेलमध्ये जावं लागतं, ज्यामध्ये ते कारण असं देतात की पुढच्या येणाऱ्या भविष्यासाठीच्या काय चर्चा आहेत, म्हणजे प्लॅनिंगच्या बाबत चर्चा करण्यासाठी आम्ही भेटलोय. पण गोष्टी घडामोडी वेगळ्याच घडतात, ज्यामध्ये भाजपाकडून दुसरीकडे दबाव टाकण्यात येतो. मुंबईचा महापौर हा भाजपाचा होणार आहे, त्यासाठी एकनाथ शिंदे देखील आग्रही आहेत असं बोललं जातं. पण ही गोष्ट खरंच होती का, याबाबतच्या चर्चा घडामोडी ह्या घडतच होते. पण त्यानंतर आज जेव्हा शनिवारचा दिवस आहे, 7 फेब्रुवारी ही तारीख आहे, महापौर पदाचा फॉर्म भरण्याची वेळ असते आणि अमित साटमांनी भाजपाचा महापौर म्हणजे भाजपाच्याच रितू दावडे या नावाची घोषणा करतात. रितू दावडे ह्या 121 वॉर्ड क्रमांकामधून जिंकून येतात. तर उपमहापौरपदी संजय घाडी 125 वॉर्डमधून जिंकून येणारे शिवसेनेकडून यांची निवड होते. आता ही गोष्ट या गोष्टीत साम्य आहे. पूर्वीही भाजपाचा उपमहापौर झालेला आहे, पण ह्यावेळी सत्तेची समीकरणं बदलली. जेव्हा भाजपाला 89 जागा मिळाल्या तेव्हा ही गोष्ट स्पष्ट होती की भाजपाचा महापौर होणार. पण त्याचबरोबर कोणाला महापौर करणार, तो मराठी असेल की अमराठी असेल, यावरून चर्चा होत होते. काहीतरी असंही म्हटलं जात होतं की अमराठी महापौर दिसेल, जसं मीरा भाईंदरमध्ये सिच्युएशन झाली, ज्यामध्ये डिंपल मेहता यांना महापौर पद देण्यात आलं आणि त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समिती, मराठी एकीकरण समिती यांनी आंदोलन सुरू केलं. ते चित्र मुंबईमध्ये पण पाहायला दिसणार का, मुंबईमध्ये पण बघायला दिसणार का, याचीच चर्चा होती. हे सगळं असलं तरी महाराष्ट्रात सध्या 3 पक्षांचं सरकार आहे, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस. आत्ताच उपमुख्यमंत्री अजितदादांचं निधन झालंय, त्यामुळे आत्ता जे आलेले उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यासोबत एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरकार चालवणार आहे. तेच मुंबईमध्ये भाजपा आणि शिवसेना यांनी एकत्रित लढत लढली आणि त्याचाच परिणाम म्हणजे आता या दोघांची सत्ता आहे. पण यामुळे मुंबईला याचा खरंच फायदा होणार का? कोस्टल रोड, मेट्रो यासारख्या प्रकल्पांचं क्रेडिट घेण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये लढाई सुरू असते. कोणी इन्फ्रामॅन बघतं तर कोणी मदतीकाळी धावत येणारा आपला एकनाथ शिंदे ह्या नावाने एकनाथ शिंदेंची ब्रँडिंग केली जाते. यामध्ये आता या पुढचं समीकरण कसं असेल? यात महाराष्ट्रात असलेलं ट्रिपल इंजिन सरकार आणि मुंबईमध्ये असलेलं डबल इंजिन सरकार हे एकत्रितपणे मुंबईच्या विकासासाठी कसं काम करणार, आणखी किती प्रकल्प येणार आहेत आणि यामध्ये विरोधकांची भूमिका काय असेल हे बघणं पण महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? मुंबईच्या महिला महापौर रितू दावडे होणार आहेत. गेले 3 टर्म मुंबईचे महापौर ह्या महिला आहेत आणि आत्ता ही रितू दावडे या महिला महापौर होणार आहेत. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? भाजपाला मिळालेली पहिल्यांदा सत्ता याचा फायदा ते कोणत्या कारणासाठी करतं आणि लोकांची कामं होणार का? भाजपाला मिळालेली पहिल्यांदा महापौर पदाची संधी आणि मुंबईवरची सत्ता ही त्यांना पुढच्या राजकारणात कशी सर्वाईव्ह करून देते? तर शिवसेनेला मिळालेलं उपमहापौर पद हे या प्रकारे कसं समन्वय साधतं हे बघणं महत्त्वाचं ठरेल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आचार्य मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका.